माझे महाराष्ट्र सध्या एक विषय चालू आहे, तो म्हणजे दादर टू रत्नागिरी ही अशी रेल्वे, कोकणात जाणारी रेल्वे जी पूर्वीपासून चालू होती, ती कोविड नंतर बंद करण्यात आली. त्यानंतर असा विषय पुढे येतोय की ती रेल्वे गोरखपूरला फिरवण्यात आली. त्यानंतर काही रेल्वे दिव्यावरून कोकणात जाण्यासाठी चालू केल्या. तरी आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे आजच्या घडीला कोकणात असंख्य प्रकल्प होत आहेत. आपले कोकणवासीय कायमस्वरूपी गावातून शहरामध्ये, शहराकडून गावाकडे असे प्रवास करत असतात. आणि शक्यतो होळी आणि गणपती त्यासोबतच मे महिना या अशा सीझन वाईज तरी लोकांना ट्रेनच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करणं एवढं कठीणदायक होतं की अपुऱ्या ट्रेन ज्याप्रमाणे कोकणातली माणसं, कोकणातली लोक आपल्या मुंबई शहरामध्ये वास्तव्यात आहेत. परप्रांतीयांच्या राज्यात जाणाऱ्या रेल्वेची संख्या पाहिली तर दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, तर कितीतरी पटीने आहेत. पण इथल्याच मराठी माणसाला आपल्याच गावखेड्यामध्ये जाण्यासाठी रेल्वेने उभे राहून जावं लागतं, लटकून जावं लागतं. याच्याशिवाय मराठी माणसाचं दुसरं दुर्दैव नाही. याच्यावर ह्या विषयावरती स्थानिक पक्षांनी एकत्रित येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. पण इकडे मोजकेच पक्ष ह्यासाठी लढत आहेत, हे पण तेवढंच दुर्दैव आहे. कोकणवासीय त्यांना फक्त जेव्हा निवडणुका येतात तेव्हा फक्त यांना कोकणातले लोक आठवतात. पण कोकणातला माणूस हा कायमच शांत असणारा माणूस, कोणती तक्रार न करणारा माणूस, आणि याचाच गैरफायदा आहे हे राजकारणी लोक घेतात का, हा एक प्रश्न आहे. राज्य सरकारने, केंद्र सरकारने याकडे पाहणं गरजेचं आहे. आज कोकणात जाण्यासाठी लोकांना मुबलक प्रमाणात रेल्वेची सेवा उपलब्ध होत नाही, तिकीटं अवेलेबल होत नाही आहेत. प्रवास करताना एवढ्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत प्रवास करणं कठीणदायक होऊन जातं आहे. जर अशा प्रकारचं राज्य चालत असेल, जर फक्त परप्रांतीयांसाठी जर अशा गोष्टी होत असतील, तर मराठी माणूस, कोकणवासीय माणूस या माणसाने काय करावं? आणि कोकणातले राजकारणी लोक काय करत आहेत हा पण एक मोठा प्रश्न आहे. का प्रयत्न करत नाहीत? आज वसई विरारपासून, कल्याण डोंबिवलीपासून, बदलापूरपासून आपला या सर्व भागामध्ये आपला कोकणवासीय वसलेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात. त्यांच्यासाठी तुम्ही रेल्वेची सेवा तुम्ही उपलब्ध करून देत नसाल, तर तुम्ही संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये, विधानसभेमध्ये कोणते प्रश्न मांडता? हे ज्वलंत प्रश्न आहेत. तुम्ही एकदा प्रवास करून बघा. कायमच कोकणवासियांना प्रत्येक गोष्टीमध्ये दुजाभाव दिलेला आहे. तो हायवे असू दे किंवा अजून कुठल्या गोष्टीची एखादी गोष्टीची तरतूद करत असेल, कारण त्यांना माहिती आहे कोकणवासियातला तरुण नागरिक माणूस हा काय आवाज उठवणार नाही. त्याच्यामुळे हे कुठेतरी याचा गैरफायदा होत चाललेला आहे आणि याचा फायदा कोणतरी दुसऱ्या लोकांना दिला जात आहे. आपले हक्क दुसऱ्या लोकांना दिले जात आहेत. आजच्या घडीला गणपती, होळी, मे महिना ह्या काळात जर तुम्ही अक्षरशः पाहाल एवढी बिकट परिस्थिती आहे. प्लॅटफॉर्मवरती 2-2, 3-3, 4-4 तास लाईन लावावं लागते, रांगेत उभे लावावं लागतं त्याच्यासाठी, तर सीट मिळवण्यासाठी. हा विकास आहे का? हा माझा आधुनिक भारत आहे का? हा माझा महाराष्ट्र आहे का? आणि फक्त आपल्या कोकणात जाण्यासाठी. तर कोकणवासियांना माझी विनंती आहे, तुम्ही पण सर्वांनी जागे व्हा आणि कोकणात जास्तीत जास्त रेल्वेची सेवा सरकारकडून उपलब्ध व्हावी यासाठी आवाज उठवा. आपला आवाज कुठे दबला नाही पाहिजे. आपण इथले स्थानिक आहोत, आपण इथले मराठी माणूस आहोत. महाराष्ट्रामध्ये आपलाच आवाज असणं गरजेचं आहे आणि आपल्या नेत्यांना, आपल्या आमदारांना, आपल्या खासदारांना जागे करा. निवडणूक आल्यानंतर हे खासदार आमदार जागे होतात, असे प्रतिनिधी आपल्याला नको आहेत. तर त्यांनासुद्धा पहिलं जागे करा आणि केंद्र सरकार, राज्य सरकारने याकडे आणि भारतीय रेल्वेने याकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. कोकण रेल्वेने सुद्धा याकडे सुद्धा पाहिलं पाहिजे आणि ही तरतूद, कोकणवासियांची जी अडचण आहे, ही मोठी समस्या आहे, याकडे गांभीर्याने पाहून त्यांचा प्रवास कसा सुखकर होईल अशा प्रकारची सेवा द्या. रेल्वेच्या संख्येमध्ये वाढ करा, हीच एक विनंती. आणि सर्व कोकणवासियांना, सर्व नागरिकांना, तुम्हाला सुद्धा काय वाटतं तर तुम्ही यावरती आपलं मत नोंदवू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून राज्य सरकार आणि कोकण रेल्वे डिपार्टमेंटकडे हा व्हिडिओ जाईल
हीच एक अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.